नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये। तर पहा, तुमच्यासाठी एक महत्त्वाची क्वेश्चन पेपर घेऊन आलेला आहे, प्रश्नपत्रिका घेऊन आलेला आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत विषय राज्यशास्त्र आणि राज्यशास्त्राची प्रश्नपत्रिका आपण पाहणार आहोत। यामध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये आपण असं पाहणार आहोत कोणता प्रश्न किती मार्कासाठी असणार आहे, प्रश्नपत्रिकेचा फॉर्मॅट कसा असणार आहे, एकूण गुण किती असणार आहेत, वेळ काय असणार आहे, संपूर्ण अपडेट संपूर्ण डिटेलमध्ये आजचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत। राज्यशास्त्राची प्रश्नपत्रिका आहे आणि या प्रश्नपत्रिकेचे उत्तर जर तुम्हाला हवे असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका की आम्हाला या प्रश्नाची उत्तर पाहिजे आहेत सर, असं देखील कॉमेंट केलं तरी चालेल, जेणेकरून मी तुम्हाला पुढचा व्हिडिओ हा उत्तरावरती अपेक्षित बनवेल। तर कोणताही वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरू करण्याच्या आधी आपण जर चॅनलवरती नवीन आला असाल तर क्रिएटिव्ह मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून बाजू बेल आयकॉन देखील प्रेस करून ठेवायचे आहे अशाच नवीन व्हिडिओसाठी। तर चला व्हिडिओला सुरू करूयात। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नपत्रिका पाहू शकता आपण, जुने प्रश्नपत्रिका आहे परंतु खूप महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी आहेत। इयत्ता 12वी वेळ आहे 10 ते 1, त्यानंतर एकूण गुण आहेत 80 मार्काचा हा पेपर असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, काही या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत, ते सूचना देखील वाचणे गरजेचे आहे, तितकंच महत्त्वाचं आहे। पाहूयात, सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे, उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवितात, प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराचा प्रारंभ नवीन पानावरती करावा। म्हणजे काय, प्रत्येक प्रश्न हा नवीन पेजवरती लिहायला सुरुवात करायची आहे। तर प्रश्न क्रमांक जो पहिला आहे, कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करायची आहेत आणि हा जो प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न आहे 20 गुणांचा प्रश्न असणार आहे। यामध्ये पाहूयात, पहिला आहे साम्यवादी बाजारपेठीय अर्थव्यवस्था ही संकल्पना डॅश डॅश या देशासंदर्भात वापरली जाते। तर या ठिकाणी आपल्याला काही पर्याय आहेत, या पर्यायामधून योग्य उत्तर या ठिकाणी लिहायचं आहे, जसे की भारत, चीन, फ्रान्स, अमेरिका। 4 पर्यायांपैकी कोणता पर्याय योग्य आहे ते या ठिकाणी लिहायचं आहे। दुसरा प्रश्न आहे, आज भारताचा लिंगभाव निगडित दृष्टिकोन डॅश डॅश यावर लक्ष केंद्रित करतो। पर्याय आहेत शिक्षण, लोककल्याण, विकास, सक्षमीकरण। हे 4 पर्याय आहेत, योग्य पर्याय या ठिकाणी लिहायचा आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक त्यातीलच 3 आहे, 2008 साली भारताने नागरी आण्विक सहकार्य करार टिंबटिंब बरोबर केला, रशिया बरोबर केला की चीन बरोबर, अमेरिका, जपान, कोणतं योग्य उत्तर वाटतं या ठिकाणी लिहायचं आहे। चौथा आहे, पहा खूप महत्त्वाची प्रश्नपत्रिका आहे। तर हिमालयीन राजवटीमध्ये नेपाळ, सिक्कीम आणि यांचा समावेश आहे। योग्य उत्तर तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे, म्यानमार, चीन, भूतान, बांगलादेश असे 4 पर्याय आहेत। पाचवा आहे, सन 1947 ते 48 साली भारताचे टिंबटिंब महाराष्ट्रासोबत युद्ध झाले होते, जम्मू काश्मीर, इंग्लंड, पाकिस्तान, चीन। कोणता पर्याय योग्य आहे या ठिकाणी तुम्हाला उत्तर लिहायचं आहे। 20 गुणांसाठी हा प्रश्न असणार आहे। दिलेल्या पर्यायांपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहायची आहे या ठिकाणी। आणि हा जो प्रश्न आहे हा 3 गुणांसाठी आहे, प्रत्येकी 1 गुणासाठी 1 चुकीची जोड आपल्याला ओळखायची आहे। या ठिकाणी पहिला आहे ब्रह्मदेश म्यानमार, सिलोन इंडोनेशिया, पूर्व पाकिस्तान आणि बांगलादेश। यापैकी चुकीची जोडी कोणती आहे ओळखायची आहे। दुसरा आहे LTTE श्रीलंका, बोको हराम नायजेरिया आणि तालिबान राजस्थान। त्यातीलच तिसरा आहे नक्षलवादी चळवळ माओ त्से तुंग, सॉफ्ट पॉवर हार्ड पॉवर जोसेफ नाय आणि भारताचे परराष्ट्र धोरण पंडित नेहरू। कोणती चुकीची जोडी आहे या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे। पुढचा प्रश्न पाहूयात, योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। 4 गुणांसाठी हा प्रश्न असणार आहे। भारताचे अलिप्तवादाचे धोरण स्वीकारले कारण या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करायचं आहे, ते जे पर्याय आहेत या पर्यायानुसार योग्य पर्याय लिहायचा आहे। दुसरा आहे भारत आणि चीन संबंध 1950च्या दशकाअखेर बिघडवण्यास सुरुवात झाली, कारण काय आहे या ठिकाणी आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे। या 3 पर्यायांपैकी भारतात पायाभूत सेवा क्षेत्रात गुंतवणूक आवश्यक आहे, कारण
देशाच्या विकासाला मदत होण्यासाठी, गुंतवणुकीला महत्त्व देण्यासाठी, आयातीमध्ये वाढ होण्यासाठी कोणतं योग्य कारण आहे या ठिकाणी लिहायचं आहे. 1995 मध्ये जागतिक व्यापार संघटित म्हणजेच WTO स्थापना करण्यात आली. कारण काय या ठिकाणी पर्याय आहे त्यापैकी एक लिहायचं आहे. त्यानंतर ड प्रश्न आहे त्याच्यातील दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा. 4 गुणांसाठी हा प्रश्न असणार आहे. कोणत्याही लष्करी कराराचा भाग होण्यास नकार. दुसरा आहे भारत सरकारचा विचार गट म्हणून काम करणे व सरकारला निर्देशक आणि धोरणात्मक सल्ला देणे. बौद्धिक संपदेच्या अधिकारविषयीचा करार. आणि चौथा आहे आपले आर्थिक हितसंबंध दृढ करण्यासाठी अनेक देशांनी एकत्र मिळून केलेला गट. हा 4 मार्कासाठी प्रश्न आहे, प्रत्येकी 1 गुणांसाठी आहे. गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे. या ठिकाणी मित्रांनो 4 गुणांसाठी हा प्रश्न असणार आहे. पहिला आहे नेपाळ, सिक्कीम, म्यानमार, भूटान. यापैकी कोणता शब्द गटात बसत नाही ते लिहायचं आहे. त्यानंतर किर्गिस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि मॅट्रोनिग्रो. G20, बिम्स्टेक असं आहे. सार्क, युनो यापैकी कोणता. नंतर TRIPS, WTO, GATT, अशा प्रकारे आहे. कोणता शब्द गटात बसत नाही ते लिहायचं आहे. प्रश्न क्रमांक 2 मधील अ आहे खालील संकल्पना चित्र पूर्ण करायचं आहे. प्रादेशिक संघटना आहे आणि 4 पर्याय आहेत, यामध्ये आपल्याला उत्तर लिहायचं आहे. हा आहे 4 गुणांसाठी प्रश्न. प्रश्न क्रमांक 2 आहे. 2 मधील ब आहे खालील नकाशाचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. म्हणजेच मित्रांनो आपल्याला हे जो आहे हा नकाशा वाचायचा आहे. 5 गुणांसाठी हा प्रश्न असणार आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर पाहूयात काय प्रश्न आहेत नकाशावरतील. तर पहिला आहे युरोपियन संघातील 3 देशांची नावे लिहायची आहेत. नकाशा व्यवस्थित वाचायचा आहे, बघायचं आहे आणि संघांचे नाव लिहायचं आहे. युरोझोन मध्ये सहभागी नसलेले युरोपियन युनियनचे कोणतेही 2 सदस्य राष्ट्र लिहा. आणि प्रश्न क्रमांक 3 आहे पहा 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचे IMP प्रश्न. ओल्ड क्वेश्चन पेपर, न्यू क्वेश्चन पेपर आपण पाहत आहोत. अशाच प्रश्नपत्रिकेचा आढावा आणि स्वरूप पाहण्यासाठी आजच आपल्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पहा खालील उदाहरणे चूक आहेत की बरोबर आहे ते साकारण लिहायचं आहे. कोणतेही 5 लिहायचं आहे. 10 गुणांसाठी हा प्रत्येकी 2 गुणांसाठी प्रश्न असणार आहे. भारत रशिया संबंधातील तणाव 1990च्या दशकाच्या शेवटी वाढीस लागला. हा आहे पहिला. चुकी बरोबर ते तुम्ही ठरवायचं. उत्तर पाहिजे असेल तर कॉमेंटमध्ये सांगायचं आहे की मला उत्तर पाहिजे सर, मी तुमच्यासाठी दुसरा देखील व्हिडिओ बनवेल. दुसरा आहे भारताची समाजवादी संकल्पना खाजगी क्षेत्राला प्रोत्साहन देते. 1990 साली राष्ट्रीय महिला हक्क आयोगाची स्थापना महिलांच्या हक्कांकरिता झाली. चौथा आहे म्यानमार हा भारताचा पारंपरिक मित्र आहे. दक्षिण आशियातील व्यापारासाठी संपर्क सार्क महत्त्वाचे आहे. आणि 6वा आहे खाजगी आणि सार्वजनिक अशा दोन्ही क्षेत्रात समन्वय असणारी अर्थव्यवस्था म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था आहे. त्यानंतर 7वा आहे महिला सक्षमीकरणामुळे भारतात निर्णय प्रक्रिया महिलांचा सहभाग वाढत आहे. यापैकी कोणतेही 5 प्रश्न तुम्हाला लिहायचे आहे जेणेकरून तुम्हाला 10 गुण मिळतील. तर पहा प्रश्न क्रमांक 4 आहे खालील विधानांचा संबंध म्हणजे सहसंबंध स्पष्ट करायचा आहे. कोणते 3 लिहायचे आहेत. 9 गुणांसाठी हा प्रश्न असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या. पहिला आहे भारत आणि हिमालयन राजवटी. दुसरा आहे पर्यावरण आणि शाश्वत विकास. तिसरा आहे सुशासन आणि प्रशासन. चौथा आहे राष्ट्रीय एकता आणि प्रादेशिक अस्मिता. आणि 5वा आहे जागतिकीकरण आणि सांस्कृतिक. यापैकी तुम्हाला कोणतेही 3 एक्सप्लेन करायचं आहे, लिहायचं आहे, सहसंबंध स्पष्ट करायचा आहे जेणेकरून तुम्हाला 9 गुण मिळतील. प्रत्येकी 3 गुणांसाठी हा प्रश्न असणार आहे. पहा पुढे प्रश्न क्रमांक 5 आहे. विद्यार्थी मित्रांनो खालील विषयांवरती तुमचे स्वतःचे मत द्यायचे आहेत. 25 ते 30 शब्दामध्ये तुम्हाला उत्तर या ठिकाणी लिहायचं आहे. कोणतेही 3 लिहायचं आहेत. 12 गुणांसाठी आहे. म्हणजे 4 1 4 4 2 8 4 12 म्हणजे 4 गुणांसाठी एक प्रश्न असणार आहे. पहिला प्रश्न आहे जागतिकीकरणाचा कृषी क्षेत्रावर झालेल्या
परिणामांबाबत तुमचं मत स्वतः नोंदवायचं आहे. IMP प्रश्न असणार आहे, स्वतःच्या भाषेमध्ये उत्तर लिहायचं आहे. त्यामुळे इथे तुम्ही मार्क गमवू शकत नाही, गमावायची इच्छा देखील ठेवू नका. तर पहा, प्रश्न क्रमांक 2 आहे, राष्ट्राची प्रगती शांतता व स्थैर्यावरती अवलंबून असते, स्पष्ट करा. पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज आहे. पहा किती सोपे प्रश्न उत्तर आहेत, किती प्रश्न सोपे आहेत विद्यार्थी मित्रांनो. अगदी तुम्ही 12वी इझिली पास होऊ शकता. IMP प्रश्न आहेत. लक्षात ठेवा, आपला चॅनल खूप महत्त्वाचं आहे. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, खूप महत्त्वाचं, खूप खूप. पहा, चौथा, मानववादी हस्तक्षेप स्पष्ट करा. ही प्रशासनाला जनतेच्या जवळ आणले आहे आणि भारत अमेरिका संबंध स्पष्ट करा. 5वा झाला. 6वा प्रश्न पाहूयात. खालील प्रश्नांची 80 ते 100 शब्दामध्ये उत्तर लिहायचं आहे. कोणतेही 2 लिहायचे आहेत. 5 गुणांसाठी 1 प्रश्न असणार आहेत. एकूण टोटल 10 गुण असणार आहेत. हा देखील प्रश्न तितकाच महत्त्वाचा आहे. सार्क व G20 या प्रादेशिक संघटनाची माहिती लिहायची आहे. हा तुम्हाला जमेल तसं माहिती लिहा. फक्त 80 ते 100 शब्दामध्ये उत्तर लिहा, जेणेकरून तुम्हाला 5 पैकी 4 गुण सहज मिळतील. म्हणजे 10 पैकी 8 गुण तर असे मिळतील. जागतिकीकरणाची सकारात्मक व नकारात्मक परिणाम स्पष्ट करायचा आहे. भारत चीन संबंधावरती तुम्हाला चर्चा करायचं आहे. भारत कसा आहे, चीन कसा आहे, यांच्यामध्ये काय सहसंबंध आहे ते थोडक्यात लिहायचं आहे. सक्षमीकरण म्हणजे काय, सक्षमीकरणासाठी जे उपाय स्पष्ट करायचा आहे तुम्हाला थोडक्यात. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न, हा देखील 10 गुणांसाठी आहे. खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नांचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे लिहायचं आहे. म्हणजे यापैकी हा लिहा किंवा हा लिहा. 10 गुणांसाठी एकच प्रश्न आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. मग त्यामध्ये भौगोलिक घटक असतील, ऐतिहासिक घटक असेल, आर्थिक घटक असेल, राजकीय आंतरराष्ट्रीय व्यवस्था असेल. यापैकी हे जे मुद्दे आहेत, हे मुद्दे त्यामध्ये आले पाहिजेत आणि ते तुम्हाला स्पष्ट करायचं. त्यातीलच प्रश्न क्रमांक 2, भारतातील गरिबी आणि विकास यांची पुढील मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला चर्चा करायची आहेत. या देखील काही पर्याय आहेत आणि ते पर्याय वाचून तुम्हाला त्यावरती चर्चा करायची आहे. पर्याय आपल्याला पहा, गरिबीची पारंपरिक दृष्टिकोन, अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण, आत्मनिर्भरता आणि सामाजिक न्याय असणारी समाजवादी पद्धत. या पर्यायावरून तुम्ही उत्तर लिहू शकता. कोणताही एक लिहायचं आहे. मी तर म्हणतो दोन्ही पण सोपे आहेत, कोणता पण एक लिहू शकता. अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि अजून काही शंका असेल ते देखील कॉमेंटमध्ये सांगा, कमेंट करा. आम्ही तुमच्या प्रश्नांचे निरसन करू. आणि असेच प्रश्नपत्रिका अजून पाहिजे असेल ते देखील कॉमेंट करा. उत्तर देखील मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देईल. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जय महाराष्ट्र, वंदे मातरम.